प्रभू रामचंद्रांच्या असणाऱ्या जयंतीनिमित्त आणि भगवान श्री संत असणारी हनुमंतराय यांच्या असणाऱ्या जयंतीनिमित्त असणारा हा उत्सव आहे. आणि सप्ताह कमिटी मंडळ असेल, उपस्थित सर्वच महाराज मंडळी असेल, त्यापैकी आदरणीय हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराज ढुकणे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज डेंगळे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज भुशिंग असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज ढोकणे असतील, माऊली असतील, हे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील असणारी मंडळी आहे. आणि आपल्या जवळच असणारी शिक्षण संस्था ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी यांच्या ईश्वर महाराज कदम यांच्या असणारी बालगोपाळ असणारी मंडळी आहे. गावातील गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज असतील, कृष्णाथ महाराज असतील, इकडे सोपान महाराज असतील, इकडे आमचे शिवाजी महाराज असतील, भाऊ सर्वच ही ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी आहे. असो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज असतील, इकडे आदरणीय हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज असतील. असो त्यांच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि अर्धा तास माझ्या हातात शिल्लक आहे, मी त्या अर्ध्या तासात बोलण्याचा प्रयत्न करतो. मस्तक हे पाया विनेकरी आदरणीय जेडी भाऊ साहेब. परमार्थामध्ये साधना करत असताना साधनाचे आम्हाला दोन प्रकार सांगितले जातात. एक आजन सिद्ध म्हणून साधना करता येते आणि दुसरं साधक सिद्ध म्हणून साधना करता येते. आजन सिद्धाला विशिष्ट साधनेला महत्व नाही, परंतु साधक सिद्धाच्या जीवनामध्ये साधनेला फार महत्व आहे. जो आजन सिद्ध महात्मा असतो तो महात्मा साधन करण्यासाठी कुठे विशिष्ट जागेमध्ये जाऊन बसत नाही. ज्ञानोबरायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही सगळी आज्ञान सिद्ध महात्म्यांची मंडळी आहे. ती ज्ञानोबराय म्हणतात त्यांना त्यांच्या विषयीचं सगळं ज्ञान हे आदल्या जन्मीच प्राप्त झालेलं असतं. आणि त्याच्याही पुढे ज्ञानोबराय बोलतात हे आपल्या मातृ आईच्या पोटातून शिकून आलेले असतात. ज्ञानोबराय म्हणतात उपजताच ज्ञानी, नाथ महाराज म्हणतात उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणी. आले लोटांगणी चांगलं देव, हे कोणाचं वर्ण नाही, प्रत्यक्ष ज्ञानोबरायांचं असणारं केलेलं वर्ण नाही, हे उपजताच ज्ञानी. दुसरा प्रकार बोलायचा पुढे जर ज्ञानोबरायांच्या भाषेत झाला तर ज्ञानोबराय म्हणतात बाळपणीच सर्वज्ञता त्वरित आहे. ज्ञानोबराय म्हणतात बाळपणीच त्याला सर्व काही प्राप्त झालेलं असतं. आणि कुठच्याही भाषेत आमच्या हरिपाठाच्याच भाषेत जर बोलायचं झालं
तर आमचे असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मागली या जन्मा मुक्त झाला. म्हणायचे प्रमाण मागली या जन्मा मुक्त असो. हा एक प्रकार आहे. मला साधन सिद्ध महात्म्यांचा प्रकार सांगायचा. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी जी साधना केली ती अत्यंत उच्च कोटीची असणारी साधना आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या असणाऱ्या कुलदैवताचा विचार सांगितला, त्यांच्या कुलाचाराचा विचार सांगितला आणि कुलधर्माचा विचार सांगितला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या जर परंपरेचा विचार केला तर माझी परंपरा ही विश्वंभर बाबांपासूनची परंपरा. आणि मग ही परंपरा करत असताना माझ्या घरामध्ये एक कुळाचार चालू आलेला आहे आणि कुळाचाराने माझ्या घरी एक भगवंताचं नाम आहे. कुलधर्म जर विचारला किंवा कुलदैवत जर विचारलं तर हे जगद्गुरु तुकोबराय सर्व त्या ठिकाणी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगून टाकतात, सगळं सांगून टाकतात. कुळाचारी नाम कुळाचारी नाम चारही कुळात भगवंताचं नाम आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल चित्त होत, विठ्ठला वाचून परते. ही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात म्हणून ही जी जगद्गुरु तुकोबरायांची परंपरा आहे ही सगळं विठ्ठलावर अवलंबून असणारी किंवा विठ्ठलाच्या बाबतीत असणारी परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धन्य आम्ही जन्मा आलो आणि दास विठोबाचे झालो. म्हणून भगवंताची कुळाचार आणि भगवंताचा कुलधर्म असणाऱ्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ही असणारी आमची सेवा आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्या सेवेचं चिंतन करत असताना सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात एका जन्माची ही माझी सेवा नाही, कितीतरी जन्म मी या सेवेमध्ये रुजू केले, कितीतरी जन्माचे जन्म मी घासले, त्यावेळेसच ही असणारी सेवा मला प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात एका जन्मात सहजासहजी प्राप्त झालं नाही, एका जन्मात नाही, मग जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. किंवा तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. तुका म्हणतात तुका म्हणे देवा देवा ही जुनाट असणारी माझी सेवा आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दुसरा कशाचा अभिमान धरीन अथवा धरणार नाही, परंतु या गोष्टीचा नक्कीच अभिमान धरीन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ही सेवा सामान्य नाही, सहजासहजी केलेली सेवा नाही, अनेक जन्मचे जन्म घासावी लागते. त्यावेळेस कुठेतरी भगवंत स्वप्नात येतो किंवा त्या ठिकाणी दृष्टीस पडतो. एवढी अव्याधव्य त्या ठिकाणी साधना करावी लागते. आणि जगद्गुरु तुकोबराय याच अनुषंगाने त्या ठिकाणी अभंगामध्ये बोलतात, जर तुम्हाला साधकपणा जीवनामध्ये अंतरंगामध्ये उतरून घ्यायचं असेल, परमार्थ करायचाच जर असेल तर त्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल. साधना कोणती साधना करायची? अभंगाचं पहिलं चरण.
काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहतायत, कारण साधू जीवन हे वंदनीय आणि आचरणीय जीवन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय चिंतन करतात, येथ वडील जय जय करती तया नाम धर्म ठेविती आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडील जे जे काही करतात, वडील म्हणजे मोठी धाटी असणारी माणसं, समाजामध्ये जी कर्तृत्व करणारी मंडळी आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा मंडळीकडे पाहून सामान्य वर्ग आचरण करत असतो. म्हणून संतांकडे जर पाहिलं जातं ना, ते संतांकडे समाजाची एक आदर्श भूमिका म्हणून पाहिली जाते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही वडीलधारी माणसं जसं आचरण करू त्याच पद्धतीने हा समाजावर त्याचा परिणाम होत असतो. पहा, जो अधिकारी माणूस आहे किंवा जो पुढं त्या ठिकाणी आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या जीवनाकडे सामान्य लोक बारीक दृष्टीने पाहत असतात. इथं येऊन कीर्तन करणं म्हणजे हे सुद्धा एक समाजातील आदर्श जीवन म्हणूनच पाहिले जातं. आज महाराज लोकांकडे पाहताना समाज वेगळ्या नजरेने पाहतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे, हा जर कुठे चुकला तर सामान्य माणूस सुद्धा चुकू शकतो. म्हणू शकतो तो चुकलाय म्हणून आपण चुकलो म्हणून काय फरक पडतो. म्हणून महाराज लोकांचं एक काम आहे, सगळीकडे चालत एक गंमत सांगू, थोडा अभ्यास कमी असला तरी चालेल, ज्ञानाच्या 2 गोष्टी कमी असल्या तरी चालतील, पण परमार्थामध्ये आचरण श्रेष्ठ महात्मा असला पाहिजे. विठ्ठल आचरणाला फार मोठी किंमत आहे, हो फार मोठी किंमत आहे. आचरण जर हुकलं माणसाचं तर किती चरण धरा, कोणाचे काही फायदा नाही. म्हणून लोक जर आमचे चरण धरत असतील तर आमचं आचरण त्या ठिकाणी ढकलता कामा नाही. ज्ञानोबाराय चिंतन करता, शास्त्रही चिंतन करता आहे का, यत यत आचरते श्रेष्ठः तत् तत् इतरे जनाः. काय यत यत आचरते श्रेष्ठ म्हणजे जर मोठी माणसं जसं आचरण करत असतील तसं मागचे इतरे जन आचरण करतात. ही वेगळी असणारी बाकीची जी मंडळी आहे त्या मोठ्या असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून आचरण करत असतात. म्हणून संत जीवन हे आचरणीय विचारणीय असणारं जीवन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांकडे जी साधक मंडळी आलेली आहे, जगद्गुरु तुकोबारायांना विचारतात, जगद्गुरु तुकोबाराय एवढी मोठी साधना तुमच्या जीवनात अंतरंगामध्ये तुम्ही प्राप्त करून घेतली, सामान्य तुका शेठ म्हणून तुम्हाला ओळखत होते, आज सगळा समाज तुम्हाला जगद्गुरु म्हणून ओळखायला लागला. एवढी मोठी जगात तुमच्या जीवनाची असणारी प्रगती आहे आणि त्या कोणत्या साधनेने केलेली असेल तर ती साधना आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधना सोपी आहे, फार अवघड नाही. मग काळ सारावा चिंतने, साधना सोपी आहे, काळ चिंतनामध्ये सारवायचा, काळ चिंतनामध्ये सारवायचा. आता काळ सारवायचा म्हणजे काय, काळ म्हणजे काय, ही फार महत्वाची भूमिका आहे. कारण या जगामध्ये संत त्यांनाच म्हटलं गेलंय ज्यांनी आपल्या काळाचा सद उपयोग केला. संतांची व्याख्या फार सोपी आहे, फार सोपी आहे. संत कोणाला म्हणायचंय, ज्यांनी आपला काळ विशिष्ट पद्धतीने विशिष्ट काळामध्ये त्या ठिकाणी ते काळाचं असणारं चिंतन घडवलं, त्याला संत म्हणायचं. जगद्गुरु तुकोबारायांचीच भाषा आहे. काळ सार्थक केला ज्याने, धरिला मनी विठ्ठल
काळ कोणी सार्थक केला म्हणायचंय की ज्याने अंतरंगामध्ये विठ्ठलाचं नामचिंतन धारण केलं त्यानेच आपला काळ सार्थक केला, अन्यथा आपला काळ सर्वांनी त्या ठिकाणी व्हायला. जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका काय आहे का? किती काळाच्या बाबतीत सजग जागृत होते तुकोबाराय. तुकोबाराय महाराज म्हणतात, जर मला जांभई आणि खोकला आला तर एवढा काळ सुद्धा माझा नामचिंतनातून वजा होत होता. जांभई खोकला तुका म्हणे वेळ वाया गेला. अरे जांभळी खोकल्यात सुद्धा माझा वेळ व्हायला जातो आणि आपलं काय काय करण्यात वेळ व्हायला जातो हे काय फार वेगळं चिंतन आहे. म्हणून काळाच्या बाबतीत जर कोण जागृत असेल तर आमचे जगद्गुरु तुकोबाराय जागृत आहे. काळ सारावा चिंतन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जो काही काळ प्राप्त झालेला आहे तो आम्ही चिंतनात घातला पाहिजे. काळाचं गणित फार महत्वाचं गणित आहे. काळ ज्याला साधता आला त्यानेच काळावर मात केली. हा काळ ज्याला कळला तोच त्या काळावर मात मिळवू शकतो, अन्यथा या काळावर ज्याला मात मिळवता येत नाही त्याला त्याही काळावर मात मिळवता येत नाही. ज्याला त्या काळावर मात मिळवायची असेल त्याने हा काळ त्या ठिकाणी नित्य आणि त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनात घातला पाहिजे. ही जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका आहे. एकदा नाम वाचेला येणं हे ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या जन्मजन्मीचं पुण्य आहे. जन्म जन्म तरी आसेन पुण्य सामुगी. जन्म जन्म तरी आसेन पुण्य सामुगी. जन्म जन्म तरी आसेन पुण्य सामुगी. जन्म जन्मी आसेन पुण्य सामुगी. ज्ञानोबाराय चिंतन करतात, जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचता ते माझे आणि जन्म सहस्र ओळखीजे. एक वेळ यावया. किती वेळ यावया? एक वेळ यावया. जन्म सहस्र ओळखीजे. ज्ञानोबारायांचं चिंतन आहे. आणि म्हणून हा काळ आम्हाला साधता आला पाहिजे. नित्य काळ आहे. नित्य म्हणजे अखंड प्रवाहित असणारा काळ आहे, जो कोणासाठी थांबल्या जात नाही. अखंड प्रवाहित काळ आहे जो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोणासाठी थांबत नाही. कोणासाठी थांबत नाही, आमच्यासाठी सुद्धा थांबणार. भगवान महादेवांचं चरित्र घ्या, भगवान शंकरांचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र घ्या, फक्त पुंडलिकाचं आणि भगवान पांडुरंगाचं चरित्र घ्या. हे सगळे चरित्र पहा तुम्ही. काळ कोणासाठी थांबलेला नाही. विशिष्ट अवस्थेमध्ये प्रत्येकाला विशिष्ट काळामध्ये प्रत्येकाला जावं लागत आहे. म्हणून हा काळ ज्याच्यावर कृपा करतोय ना, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचं जीवन धन्य आहे. काळाने आमच्यावर कृपा केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करतात, ह्या जो काळ जर तुम्हाला धन्य करून घ्यायचा असेल तर त्याने तो काळ धन्य धन्य त्या ठिकाणी काळ म्हणजे फक्त चिंतनाने धन्य होईल. कारण जो काळ जगद्गुरु तुकोबाराय याच्याही पेक्षा उलट बोलतात. कारण जो काळ नामचिंतनात जातो तोच काळ धन्य आहे, नाहीतर व्यतिरिक्त काळ धन्य नाही. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. काय म्हणतात तुकोबाराय? चिंतने सरे. चिंतनात जेवढा काळ गेलाय तोच धन्य असणारा काळ आहे, अन्यथा वेगळा काळ धन्य नाही. आम्ही संसार करतो हा काळ आमचा धन्य नाहीये. मग आम्ही जेवढ्या काळामध्ये नामचिंतन करतो तेवढाच काळ धन्य आहे, व्यर्थ काळ असणारा धन्य नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय साधकांना उपदेश करतात, काळ सारावा चिंतने. आणि पुढे उपदेश करतात, एकांतवासी गंगा स्नाने.
सारायचा आहे ना, तो काय करून सारवायचा आहे? एकांतवासी गंगा स्नान, एकांत वासामध्ये जायचं आहे आणि गंगा स्नानाने काळ सारवायचा. आता गंमत अशी आहे, जोपर्यंत गंगा स्नान आहे आणि जर नाम चिंतन मुखाला नसेल तर गंगा स्नान केलेलं सर्व काही व्यर्थ अशा प्रकारचं जातं. म्हणजे बालयोगी महाराज चिंतन करत असताना सांगतात, आम्ही तीर्थयात्रेला जातो, तीर्थ स्नानामध्ये तीर्थ त्या ठिकाणी तीर्थामध्ये स्नानही करतो, परंतु आमच्या पाप घालण्याची, आमच्या जीवनातील असणारं पाप घालवण्याची ताकद ही तीर्थात नक्कीच आहे. नक्की आहे, तीर्थात पाप घालवण्याची ताकद नाही असं नाही, नक्की ताकद आहे. परंतु जर त्या संगतीला नामचिंतन नसेल तर ते व्यर्थ अशा प्रकार. तुमचं शारीरिक पाप ही नदी, गंगा, तीर्थ, त्रिवेणी संगम हे सगळे घालू शकते, परंतु तुमचं अंतरंगाचं जर पाप जायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात ते तुम्हाला नामसंकीर्तनाशिवाय जाता येत नाही. म्हणून तीर्थस्नानाचा विधी सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही तीर्थयात्रेला जरूर जा, पण नामचिंतन सोबत घेऊन जा. आणि जर तुम्ही तीर्थयात्रा करत असाल, नामचिंतन सोबत नसेल तर ज्ञानोबराय म्हणतात ती फुकट आणि व्यर्थ असणारी यात्रा आहे. चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. तीर्थ स्नानात ताकद आहे तुमचं पाप नाहीशी करण्याची, परंतु तुमची पापाची वृत्ती नाहीशी करण्याची ताकद तीर्थयात्रेत नाही, तीर्थ स्नानामध्ये नाही. पाप नाहीसं करू शकते, पण पाप करण्याची वृत्ती नाहीशी करू शकत नाही. जर पाप करण्याची वृत्ती नाहीशी करायची असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला नामाची जोड द्यावी लागेल. नामाशिवाय चित्ताची त्या ठिकाणी पापाची वृत्ती नाहीशी होणार नाही. आणि एकदा की पापाची वृत्ती नाहीशी झाली, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला काही करण्याची गरज नाही, तो साधक सिद्ध महात्मा होऊन जातो. एकदा की अंतःकरण स्वच्छ झालं, मल विक्षेप आवरणादी दोष जर निघून गेले, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला कशाची भीती नाही, कशाची भीती नाही. परंतु हे सगळं जाण्या अगोदर आम्हाला नामचिंतनाची फार मोठी गरज आहे. आमच्या वाल्य कोळ्याला नामचिंतन घेता येत नव्हतं अगोदरच्या काळात. मरा म्हणायचा, मरा म्हणजे सर्व चरित्र तुम्हाला माहिती आहे. मरा म्हणायचा. मला एक गंमत कळत नाहीये, ज्याला मरातला म म्हणता येतो त्याला रामातला म का म्हणता येऊ नाही? ज्याला मरातला राही म्हणता येऊ शकतो त्याला रामातला रा म्हणता येऊ नाही. काय केवढा मोठा विचार आहे, केवढा मोठा चिंतनाचा भाग आहे. आम्ही कधी आमच्या अंतरंगामध्ये डोकून पाहत नाही हो, कधी पाहत नाही. मरणासन्न अवस्था, आता तुम्ही रोज मारताना पाहत असताल माणसं, पण मरणासन्न अवस्थेत ती अवस्था इतकी भयानक आणि बिकट अवस्था असते. ती अवस्था जर कोणी पाहिली आपल्या डोळ्याने तर असं चिंतन लक्षात येतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मरणाच्या वेळेस नामचिंतन मुखाला यावं, पण ती मरणाची जर एखाद्याची अवस्था पाहिली ना तर असं लक्षात येतं राम कुठं राहिला, याचं तोंड कुठं राहिलं आणि नामचिंतन कुठं राहिलं. काय महाराज सगळ्या अधांतरी गंमत होऊन जाते. 8 दिवस माणसाची वाणी बंद होते अगोदर जायच्या अगोदर. मग याच्यात नामचिंतन कधी येणार आहे, कधी आमचं त्या ठिकाणी पूर्वपुण्य जागृत होणार आहे. तुकोबराय संत महात्मे सांगून टाकतात, जन्म मुनी जतन करावे
अंतराम कधी आवत नाही. अरे जन्माचे जन्म घासले तरी अंतकाळाच्या वेळेस राम येईल हे सांगता येत नाही. मग आम्ही 2 माळा चाललेल्या कुठे जातील, कुठे जातील? फार चिंतनाचा विषय आहे. आणि जोपर्यंत आमच्या चिंता जीवनामध्ये मरणाच्या वेळेस नामचिंतन येत नाही तोपर्यंत आम्हाला मुक्ती मिळाली असं अजिबात म्हणता येत नाही. महात्म्यांची गंमत सांगू तुम्हाला. महात्मा हे जित श्वासा होत असतात आणि आपलं जीवन हे बाह्य श्वासा होत असतात. शूर ओळखावर आणि साधू ओळखावं मरणी जे म्हणतात ना, ते मरणाच्या वेळेस साधू ओळखला जातो. कसा ओळखला जातो विचारा. भीष्माचार्यांना कसं ओळखलं जातं? भीष्माचार्यांचं चरित्र पहा. ज्यावेळेस भीष्माचार्य भगवंताच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये आपला प्राण विलीन करून टाकतात त्यावेळेस भीष्माचार्य हे जितश्वासा होतात. सामान्य माणूस ज्यावेळेस प्राणाचा त्याग करतो त्यावेळेस सामान्य माणूस हा बाह्य श्वासा होत असतो. म्हणजे बाहेर श्वास टाकतो त्याला सामान्य माणूस म्हणायचं आणि अंतकाळाच्या वेळेस जो आतमध्ये श्वास ओढतो त्याला साधू म्हणायचं. आतमध्ये श्वास कसा ओढतो महाराज? आतमध्ये श्वास ओढणं म्हणजे काय करणं आहे? आता आमचे ज्ञानोबाराय चिंतन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात हे सर्व इंद्रियावर त्या ठिकाणी विजय मिळवतात म्हणून हे इंद्रिय बहिर्मुख न ठेवता ही सगळी जी आधुनिक किंवा साधू मंडळी आहेत ही सर्व मंडळी इंद्रिय अंतर्मुख करतात. अंतर्मुख करतात. इंद्रिय अंतर्मुख म्हणजे काय? जर काल्याचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काल्याचा अधिकारी जर तुम्हाला कोण असा जर विचारेल तर त्याला एकच उत्तर द्या. ज्याने कोणी आपली इंद्रिय अंतर्मुख केलेत किंवा ज्याला कोणाला आपले इंद्रिय एके ठाई आणता आले तोच असणारा काल्याचा अधिकारी होऊ शकतो. अन्यथा कोणीही काल्याचा अधिकारी होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात एके ठाई काला कोणाला? जो एके ठाई आलेला आहे तो. मग एके ठाई कशाने येता येणार आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती साधनेशिवाय जुळणार नाही. जोपर्यंत साधना होत नाही तोपर्यंत आमची इंद्रियाची चंचलता थांबत नाही. कारण या सर्व समाजाकडे पाहिलं या सर्व जीवांचं जर त्या ठिकाणी अनुकरण केलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या एकच गोष्ट लक्षात येते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे फक्त आणि फक्त विषयाच्या ओढ्याने भुललेले असणारे जीव आहेत. विषय ओढी भुलले जीव याची कोण करील अनुपज नारायणी हे पावनी ठाव नर देह कैसे सुख धरिले संसारी कैसे सुख धरिले संसारी हो कैसे सुख धरिले संसारी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विषय ओढी भुलले जीव. गंमत पहा तुकोबारायांच्या शब्दाची 4 शब्द आहेत. विषय ओढी भुलले जीव. त्याच्यात जगद्गुरु तुकोबारायांनी 3 व्याख्या केल्या. कशा? जीव कोणाला म्हणायचंय? भुलणं कोणाला कशाला म्हणायचंय? आणि विषय ओढी भुलले जीव. जीव भुलणं आणि विषय कोणाला म्हणायचे? जगद्गुरु तुकोबाराय व्याख्या करतात 4 शब्दात 3 व्याख्या. जीव कोणाला म्हणायचे? विषयाला पाहून जो भुलतो त्याला जीव म्हणायचं. ऐका, भुलणं कशाला म्हणायचं? विषयाला पाहिल्यानंतर जीवाचं जे होतं त्याला भुलणं म्हणायचं. ऐका, आणि विषयाला पाहून जो कोणी भुलतो त्याला जीव अशा पद्धतीचं म्हणायचंय. जगद्गुरु तुकोबारायांनी 3 असणाऱ्या व्याख्या करून दिल्यात. म्हणून आम्हाला विषय ओढी भुलले जीव आता कोण करील यांची किंवा नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या समाजाला किंवा या जीवाला कितीतरी विषय दिले. ते विषयांना त्या ठिकाणी इंद्रियांना विषय दिले तरी ते इंद्रिय कधी शांत बसत नाही. कधी शांत बसत नाही. ते म्हणत नाहीत आता बास 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 लय झालं, खूप विषय भोगले आता शांत अजिबात नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे एखादा अग्नी पेटलेला असावा
आणि त्या अग्नीमध्ये जर तुम्ही इंधन टाकत राहाल तर तो अग्नी तुम्हाला म्हणणार नाही की बास 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 आता किती वेळ तर टाकताय, थांबा ना माझं पोट भरलंय, असं म्हणणार आहे अग्नी? असं कधीही म्हणू शकत नाही. तसंच ज्ञानोबराय तुकोबराय म्हणता आमचं जीवन हे अशाच पद्धतीचं आहे. आमच्या इंद्रियांना जितके तुम्ही विषय देत राहाल तितके ते भोगण्यासाठी समर्थ असतात. विषय सेविता क्रोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी जैसा. इंधने निमाला अग्नी जैसा, विषय सेविता क्रोण तृप्त झाला. अरे विषय सेवून कोण तृप्त झालेला आहे? जसा इंधन टाकून अग्नी तृप्त होतो काय, तसाच पद्धतीचा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तर तशाच पद्धतीचं जीवन आहे. म्हणून जोपर्यंत आमच्या इंद्रियांना तुम्ही विषय देत राहाल तोपर्यंत आमची इंद्रिय त्याच्या अधीन होत राहणार. ज्ञानोबराय चिंतन करता ज्ञानोबराय म्हणतात जसं हिरवा चारा पाहिल्यानंतर एखादी पशु भांबवल्या जातो, गाय भांबवल्या जाते, तशाच पद्धतीने आमची इंद्रिय आहेत. विषय पाहिला की आमची इंद्रिय सायराट धावतात. हिरवा चारा ज्ञानोबराय चिंतन करता हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने पशु भांबवतो ना, ज्ञानोबराय म्हणतात त्याच पद्धतीने आहे. विषय पाहिला की आमची इंद्रिय सहज त्या ठिकाणी धाव घेतात, सहज धाव घेतात. कारण भगवंताने आम्हाला पंच इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय आणि अंतकरण नावाचं इंद्रिय म्हणजे एकूण 11 इंद्रिय दिले. 11 इंद्रिय कशा करता दिले भगवंताने? पंच विषय करता पंच इंद्रिय आहेत, त्यामध्ये गुंतले जातात जीव. कशा करता दिले इंद्रिय? इंद्रियांचं चिंतन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताच्या सेवेसाठी दिलेली इंद्रिय. गंमत आहे, आम्हाला भगवंताने जेवढं काही दिलंय ते सगळं भगवंताच्या प्राप्तीसाठी. आम्हाला बायका म्हणजे बायको मुलं दिलं कशासाठी? अनेक वचन म्हणायचं नव्हतं मला, एकच बायको मुलं दिलं भगवंताच्या प्राप्तीसाठी. इंद्रिय दिले कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी. तुकाराम महाराज स्वतः चिंतन करतात. इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, हा डोळा मुख बोलाया वचन, बोलाया वचन, हे तुझोडाची नारायण, हे तुझोडाची नारायण, हे नाचे जीवपण भवरोग. पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय चिंतनामध्ये सारवला पाहिजे. मग जर तुकोबराय काल चिंतनामध्ये सारवायचं आहे तर प्रश्न निर्माण होऊ शकतो, का म्हणून काल चिंतनामध्ये सारवायचं आहे? तर जगद्गुरु तुकोबरायांना उत्तर देतात, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, परिणाम काय म्हणवणी लाभो करा, काळ सारा चिंतने. का म्हणून लाभो करायचा आहे? का म्हणून लाभो करायचा आहे? आमचे ज्ञानोबराय चिंतन करतात म्हणून पदाच्या अगोदरचा विचार आणि पण पदाच्या नंतरचा विचार महत्वाचा असतो. तसं का म्हणून लाभो करायचंय, का म्हणून म्हणले की का म्हणून म्हणायचंय? कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी चिंतन करतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणी मी सावली न संडे तुझी. अरे का म्हणून साधकांची माऊली झाली, का म्हणून झाली साधकांची माऊली? तर त्याचा विचार ज्ञानोबराय 17वीचे स्तन्यदेशी, हनुमताचा हल्ला रोगासी, समाधी बोधे निजविशी, बुझावणी मनवणी. फार चिंतन महत्वाचं आहे ज्ञानोबरायांच्यावर. ज्ञानोबराय म्हणतात
भोग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीच्या लळे पाळीसी तो 17वेचे स्तन्य दिसी अनुहताचा हल्ला रोगासी समाधी भोजे निजविसी बुजावणी घनवणी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली त्या कारणे मी सावली नखंडे तुझे. म्हणून असा पहिल्या ओवीतून अगोदरच्या ओवीतून विचार मोडून आणावा लागतो. त्यावेळेस आम्हाला संदर्भ लागला जातो. ज्ञानोबा का म्हणून माऊली म्हणतात तर असं आहे म्हणून आम्हाला माऊली म्हणतात. तसं आम्ही नामचिंतन करायचंय तर का म्हणून नामचिंतन करायचंय किंवा का म्हणून आमचा काळ जीवनातला काळ असणारा चिंतनामध्ये घालवायचा आहे तर जगद्गुरु तुकोबराय आम्हाला उत्तर देतात. देह नोहे मी हे सरे मनोनीला हो करा. आम्ही देह नाही हे ज्ञान होणं मी कोण आहे याचं उत्तर मिळणं म्हणजेच आम्हाला त्याच्यासाठी प्रार्थना किंवा त्याच्यासाठी नामचिंतन करणं महत्वाचं आहे. ज्ञानोबराय चिंतन करतात आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग जर तुम्ही मी कोण आहे असा जर विचार करत असाल तर तुकोबरायांच्या सारख्या अवस्थेला जर तुम्ही प्राप्त झाले असाल तर सहज अंतरंगातून आवाज येईल मी वासुदेव तत्वता कळून येईल विचारिता आहे ठाऊक सहभागी संता किंवा त्याच्याही पुढचं एक प्रमाण देईल. सहज मी अंधाळा गाणीच निराकार पंथे तुझी हे निवृत्त झाली. मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे सहज मी अंधाळा आहे जनना दिसे तेथे. मग काय दिसत जगद्गुरु तुकोबराय. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जनेवणी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळंगात वासुदेव. जगद्गुरु तुकोबरायांची ही भूमिका आहे. हा म्हणून काळ सारावा चिंतने ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली अत्यंत बुद्धीप्रमाणे धावत्या वेगामध्ये माझ्याकडे तर काही प्रस्तावना मांडायलाही वेळ शिल्लक नव्हता आणि अभंगावर बोलण्याचा डायरेक्ट प्रयत्न केला. असो शिल्लक नाही वेळ अर्धा तास उरला. भाग्य मी म्हणाल त्या खटबंद आहे निदान त्याला 1 तास तरी उरला हो. त्याला 1 तास उरला हो. मला अर्धा तासच शिल्लक होता. फार अवघड आहे वेळेत कीर्तन. आणि बरं असं आहे जर कीर्तन वेळेत सुटलं नाही तर महाराजांनी किती चांगलं कीर्तन करतो द्या किती चांगलं करू द्या काय बाबा त्यांनी वेळेतच सोडलं नाही असं होऊन जातं. म्हणून वेळेत फार वेळेला किंमत आहे. म्हणजे गोष्टी सांगायची जर महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल ना तर वेळ पाळली पाहिजे बाबा. जर त्याला वेळ पाळता येते त्यालाच त्या ठिकाणी मोठं होता येत. ही फार महत्वाची भूमिका आहे. म्हणून असं तरी 15 मिनिटं जास्त झालेली आहे. 8:15ला कीर्तन उभं राहिलं. मी 8:30ला बोलायला लागलो. असो म्हणून 15 मिनिटं जास्त झालेली आहेत. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. असो चालू असलेला आनंद सोहळा आणि प्रथम दिवसाच्या कीर्तनाचं त्या ठिकाणी पुष्प माझ्या वाट्याला आलं म्हणून संयोजक आयोजक मंडळीचे पुन्हा एकदा आभार ऋण व्यक्त करतो. उपस्थितांचे पुन्हा एकदा ऋण आभार व्यक्त करतो. एक महत्वाची सूचना आहे जाता जाता 17/4/2022 ते 24/4/2022 या कालखंडामध्ये भगवान श्री आदिनाथाचा फिरता नारळी सप्ताह जो की गुरुवर्य महाराजांनी चालू केलेला आहे तो सप्ताह यंदा शेडाळा तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. तारीख आहे 17/4/2022 ते 24/4/2022. भव्य दिव्य असणारा मोठा नामोत्सव सोहळा त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे. दोन्ही टाइम कीर्तन आहेत. सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तन आहेत आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन आहे. दुपारी संगीत भजन तुकाराम गाथा भजन आणि तुकाराम महाराज चरित्र कथा हे सर्व त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. म्हणून त्याही कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना कळकळीची असणारी विनंती आहे. आणि अपेक्षा करतो गावातील कार्य असल्या कारणामुळे बहुतेक मंडळी कार्यक्रमाला हजेरी लावतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ती अपेक्षा माझी पूर्ण होवो हीच भगवान आदिनाथांच्या आणि मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय.
भोगणे आपले लालू यांनी या ठिकाणी उत्तमरित्या नियोजन सांभाळत त्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आजचा महाप्रसाद आमटीचा या ठिकाणी आमटी तयार झाली. आमटी आणि भाकरीची मेजवानी ज्या भागात गाडी गेली अगदी त्यांनी यथायोग्य मदत या ठिकाणी केली. अगदी त्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं आपले कामगार